दिव्यांग नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीतर्फे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे दिव्यांग नागरिकांचा एसटीचा प्रवास आता अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे। ज्यासाठी महामंडळाकडून एक परिपत्रक सुद्धा जाहीर झाले आहे। काय सूचना आहे त्या परिपत्रकामध्ये आणि नेमक्या कोणत्या बसेसमध्ये किती व कोणत्या नंबरचे सीट्स दिव्यांग नागरिकांसाठी आरक्षित म्हणजेच रिझर्व्ड असणार, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे दिव्यांग व्यक्तींसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला माहिती नसेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग नागरिकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे। धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग फायनान्शियल असिस्टन्स स्कीम म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना, ज्यामध्ये पात्र दिव्यांग व्यक्तींना महिना 1000 ते 3000 रुपये पुढच्या 5 वर्षांसाठी BMC कडून दिले जाणार आहेत। जर तुम्ही सुद्धा दिव्यांग आणि BMC कार्यक्षेत्रामधील रहिवासी असाल तर ती योजना काय आहे, पात्रता काय असेल, कागदपत्र कोणती आवश्यक असतील, अर्ज कसा करता येणार, ही सर्व माहिती असलेला एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे। या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तो नक्की बघा। आता वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे। दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण। मुंबई 5 सप्टेंबर। दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। त्यामुळे दिव्यांगांचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे। तर आता दिव्यांग नागरिक किंवा प्रवासी कोणत्याही बस स्टॉपवरून एसटीच्या कोणत्याही बसमध्ये चढला तरी त्याच्यासाठी आता एक कायमस्वरूपीचे सीट आरक्षित असणार आहे, म्हणजे ते सीट त्याच्यासाठी रिझर्व्ह असणार आहे। जर तुम्ही देखील दिव्यांग असाल आणि तुम्ही जर बसमध्ये चढलात, दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या सीटवर जर कोणी सामान्य नागरिक बसलेला असेल तर तुम्ही त्या संबंधित कंडक्टरला सांगून तुमचे आरक्षित सीट मिळवू शकता, त्या जागेवर तुम्ही बसू शकता। त्यासाठी आगाऊ रिझर्वेशन करण्याची आता गरज पडणार नाही। साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत, म्हणजे अगदी लालपरी बसपासून ते AC बसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत। ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करीत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल। तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल। याचबरोबर दिव्यांगांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ उतार करताना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील देण्यात आले आहेत। आता बघू की कोणत्या बसमध्ये किती व कोणते सीट्स दिव्यांग प्रवाशांसाठी रिझर्व्ड असणार आहेत। जर तुम्ही साधी म्हणजे लालपरी बसने प्रवास करणार असाल तर गाडीमधले 3, 4, 5 आणि 6 या क्रमांकाचे सीट हे दिव्यांगांसाठी आरक्षित असणार आहे। निमाराम बस म्हणजेच हिरकणी किंवा जिला आपण एशियाड म्हणतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रवास करणार असाल तर 3 आणि 4 नंबर असे 2 सीट त्या गाडीमध्ये रिझर्व्ह असणार आहे। शिवाई म्हणजे शिवाईमध्ये जी इलेक्ट्रिक बस आता सुरू करण्यात आली आहे, जर त्या बसमधून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर 3, 4, 5, 6 हे 4 सीट्स दिव्यांगांसाठी रिझर्व्ड असणार आहेत। शिवशाहीमध्ये सुद्धा 3, 4, 5 आणि 6 या क्रमांकाची सीट्स आता आरक्षित असणार आहेत। विना वातानुकूलित शयनयान म्हणजेच स्लीपर बस जी नॉन AC असेल तिच्यामध्ये 7 नंबर म्हणजे फक्त एकच सीट हे दिव्यांगांसाठी उपलब्ध असणार आहे, रिझर्व्ड असणार आहे। EV9 मी 35 आसनी या बसमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचे सीट हे दिव्यांगांसाठी उपलब्ध असेल। मिडी बस असेल तर 30 आणि 31 नंबरचे सीट विना वातानुकूलित शयन आसनी म्हणजे नॉन AC सीट्स असलेल्या बसमध्ये 6 नंबरचे सीट हे आरक्षित असणार आहे। त्याचप्रमाणे शिवनेरी आणि जनशिवनेरी या दोन्ही AC बसेसमध्ये 13 आणि 14 नंबरचे सीट्स हे दिव्यांग व्यक्तींसाठी, दिव्यांग प्रवाशांसाठी आरक्षित असणार आहेत। तर यापैकी कोणत्याही बसमध्ये कोणत्याही बस स्टॉपवरून जर दिव्यांग प्रवासी प्रवास करणार असेल तर या सर्व सीट्सवर तुम्ही तुमचे आरक्षण सांगू शकता। याचप्रमाणे एसटीची आणखी एक योजना आहे, आवडेल तिथे कुठेही प्रवास। याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।